आम्ही नाही प्री वर्कआउट पीत वगैरे असलं काही नसतं. हे सांगतो तुम्हाला, चेस्टमध्ये मेजरली फक्त 2च मसल असतात. सांगणं गरजेचं असतं, जरा समजवू वगैरे की नको. एक मोठा श्वास घ्या आणि मग पूर्ण सोडून मग मसल स्क्वीज करा. एल्बोज पुढे, तेव्हा हे शोल्डर दिसणार. उशीर झाला. बघू आता कोण आलं असेल तर उशीर झाला, नसेल कोण आलं तर आपण लवकर आलो. पण उशीर झालाच आहे. 11:30चा टायमिंग होता, 11:50 झाले. आगे सब आकाश ने आया आकाश ने दादर मार्केट में चला. क्यों? चल लवकर. आकाशने आला. ऑलरेडी उशीर झालाय आपल्याला. दोघे पार्टनर लोक आलेत आपले आणि आपल्याला उशीर झालाय. आकाश काही येणार नाही आज, वाटत नाही. आणि त्याला अर्जंट काम आलंय, त्यामुळे थंबनेल वरून कळलं असेल तुम्हाला आज काय आहे. चेस्ट अँड ट्रायसेप्स आहेत. हे मी प्री वर्कआउट पितोय. पियायलाच लागतं. सोशल मीडियावर सांगणारे आम्ही नाही प्री वर्कआउट पीत वगैरे असलं काही नसतं. सगळे पितात, सांगत नाही. चलो बैग रखते हैं और दिखाते हैं आप सबको आज क्या क्या करेंगे. बने रहिए, स्टे ट्यून्ड. One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. येतोय का? आकाशचा फोन होता. आकाशचा. ओके, वार्म अप हो गया अपना. इंक्लाइन चेस्ट प्रेस, इंक्लाइन बार्बल चेस्ट प्रेस कर रहे हैं अपन. लेट्स सी हाउ इट गोस. 4 to 5 सेट्स वार्म अप चल रहा है और एक सेट वार्म अप लेंगे एंड देन वील डू 4 सेट्स ऑफ 4 मेन सेट्स. बीच बीच में बताता रहूँगा कैसे करना है, क्या करना है. एल्बोज लॉक होने चाहिए कि नहीं, चेस्ट को कैसे टारगेट करना है, एवरीथिंग देखते रहिए. चला. Three, 4,
5. Come on, boy. 6. Good. 7, 8. Easy. 9, 10. Self. Come on. 11. 12. 13. 14. 15. 16, 17. 18. 19. One more. Okay. There you go. तो अभी का जो सेट देखा ना आपने, उसमें मैंने दिखाया कि मैं एल्बोस पूरे प्रॉपरली ऊपर लॉक नहीं कर रहा था। तो चेस्ट के प्रेसिंग मूवमेंट पे आपको यही ध्यान रखना है कि चेस्ट जब भी आप प्रेस करोगे तभी ऊपर स्क्वीज करना है और एल्बोज लॉक नहीं करने। एल्बोज अगर लॉक किए तो एल्बोजला जर लॉक केलात ना तुम्ही तर मग एल्बो पेन स्टार्ट होईल आणि चेस्टवरनं पूर्ण जो पंप आहे, जो स्क्वीजिंगचं जे टेन्शन आहे ना ते निघून जाईल। त्यामुळे चेस्टवरती आपल्याला टेन्शन ठेवायचं आहे। ओके, सो टिप होती छोटीशी की एल्बोज लॉक नाही करायचे। कुठली प्रेसिंग मुवमेंट असेल, इन्क्लाइन, डिक्लाइन, फ्लॅट, काय पण एल्बोज लॉक नाही करायचे आणि चेस्टला वरती स्क्वीज करायचं आहे, टेन्शन ठेवायचं आहे। जर एल्बो लॉक नाही करत आहेत म्हटल्यावरती तुमच्या चेस्टवरती टेन्शन आहे। जर एल्बो लॉक केलं तर चेस्टचा मसल आहे तो सुटणार, टेन्शन सगळं निघून जाणार। ओके, अजून आपले 3 सेट बाकी आहेत, दाखवतो। कर दो। चलो चला चला सर। इजी। 1 2 3 4 5 चला 6 7 come on 8 जाऊ द्या 9 come on 10 1 more। मी लाईटच देतोय, सगळं लाईटच असतं। ओ चला सर। तसला गेला सर, मा कसम। उचला। Two, 3, 4, 5, 6, 7. Okay, boy. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 Easy. चल वरती बघा, काउंटिंग दा जोरात। 1 2 3 4 come on 5 6 7 8 9 10 जाते चल 11 चल 12 मार 3 अजून 13 मार 2 अजून मार अजून एक यस बॉय बॉडी ऐसी बनती है भाई अरे मार 2 3 4 5 come on 6 7 8 जाऊ द्या 9 come on टू अजून एक बस। जोरात द्या काउंटिंग। चल कम ऑन
boy. Chal. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Come on. 8, 9, 10. My God, देवा. चला 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 चला. शोल्डर्स आप करून ठेवू नका, आप करून ठेवू नका, खाली पाडा शोल्डर्स. शोल्डर खाली ठेवून नाही 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 हात असे. हा फिंगर असं ठेवा. हा बस. आता त्याच्या बाहेर शोल्डर रिलॅक्स, ट्रॅप रिलॅक्स करा. हा फक्त शोल्डर त्याच्या बाहेर काढा. त्याच्या बाहेर बाहेर काढा. काढा बाहेर. इथे इथे हे स्क्वीज करा. माइंड टू मसल कनेक्शन ठेवा इथे. परफेक्ट. गुड. बस. कधी आहे कॉम्पिटिशन मॅम? 19 तारखेला. कॅटेगरी कोणती तुमची? ओपन कॅटेगरी. ओपन म्हणजे लाईक फिटनेस वालं, बिकनी वालं, काय? बॉडी बिल्डिंग. एक नंबर. पोरी पण कमी नाहीत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. Aiga. 1, 2, वरती या. 3, 4, 5, 6, come on, 7, 8, 9, 10. बस. ठेवा पटकन. 2.5, 15. चला इझी. परत रिट्रॅक्ट करा. हा. 1, 2, 3. यावरती. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Come on. 10, 11, 12, 13, 14. बस. 20. कंप्लीट करा. चला. 1, 2, 3, 4, 5. Come on. 6, 7. Come on. 8, 9. वरती घ्या. 11, 12, 13, 14, 15. Come on. 16, 17. 3 more. 1 more. बस. रिट्रॅक्ट करा. शोल्डर रिट्रॅक्ट करा. हा. आता फ्लाईज मारा प्रॉपर. 2, 3. नाही, फेलियर मारा. फेलियर मारा. चला फेलियर मारा. जाऊ द्या. घ्या वरती. साईडला घ्या. साईडला घ्या. साईडला घ्या. साईडला घ्या. चला. मॉन मॉन. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 5 more. 1, 2, 3, 4. बस. ब्रीथ इन. कॅच अ ब्रेथ. थांबा 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 थांबा. एक मोठा श्वास घ्या आणि मग पूर्ण सोडून मग मसल स्क्वीज करा. एल्बोज पुढे. एल्बोज पुढे. ट्रॅप्स रिलॅक्स करा. ट्रॅप्स रिलॅक्स करा. सोडा परत. सोडा परत. सोडा परत. परत ब्रीथ घ्या. हा. ऍप्स क्रंच करा. लेग्स खेचा. हा. फोकस इथे ठेवा. फोकस इथे ठेवा. फोकस. होल्ड. होल्ड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. गुड. जोरात द्या.
माईक चालू बोलते ना. हा मग काय आलं, सगळं आपलं कॅन्डिड असतं, तसंच ठेवायचं असतं. चल पावर. One, 2, 3, 4, 5, come on, 6 easy, 7, 8, come on, 9, come on, 10, 11, easy, 12. बस ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चिनअप ठेवा ना. Nine, 10, 11, 12, 13, 14, 15. अरे बापरे. डन विथ चेस झाली. एक रिकॅप मारूया. रपारप रिकॅप मारूया. ओके. इन्क्लाइन बाबल घेतले आपण, त्याचे घेतले आपण 5 सेट. नंतर दॅट वर्क्स ऑन युअर क्लॅव्हिक्युलर मसल, पेक्टोरल मेजर, क्लॅव्हिक्युलर मसल. अच्छा, हे सांगतो तुम्हाला, चेस्टमध्ये मेजरली फक्त 2च मसल असतात, पेक्टोरल मेजर, पेक्टोरल मायनर. ओके. आणि त्याच्यामध्ये पेक्टोरल मेजरमध्ये अजून 2 मसल असतात. म्हणजेच जर डिव्हिजन केलं तर क्लॅव्हिक्युलर हेड आणि स्टर्नोकोस्टल हेड, म्हणजे असे 2 हेड्स असतात. ओके. सो इन्क्लाइन मध्ये मोस्टली आपले क्लॅव्हिक्युलर हेड ट्रेन होतो. सो आपण बार्बल इन्क्लाइन चेस्ट प्रेस घेतली, त्याच्यामध्ये आपण क्लॅव्हिक्युलर चेस्ट हिट केली, क्लॅव्हिक्युलर हेड चेस्ट हिट केली. देन वी डिड फ्लॅट डंबल प्रेस, फ्लॅट बेंच डंबल प्रेस. त्याच्यामध्ये स्टर्नोकोस्टल, क्लॅव्हिक्युलर, पेक्टोरल मेजर पूर्ण ओव्हरऑल वर्क होतो, मायनर पण वर्क होतो. त्याच्यानंतर आपण केली काय, एक आयसोलेशन मुवमेंट. आयसोलेशन मुवमेंट म्हणजे काय, पेकडेक, पेक्टोरल फ्लाय. पेक्टोरल फ्लाय मध्ये मेजरली पेक्टोरल मायनर मसल ट्रेन होतो. पेक्टोरल मायनर म्हणजे एक छोटासा मसल असतो पेक्टोरल मध्ये, इन मध्ये, तो मोस्टली आयसोलेशन मुवमेंट मध्ये ट्रेन होतो. आणि हा एक क्विक टिप, चेस्टच्या मधली लाईन खूप जणांना काढायची असते. सो त्याच्यासाठी गरजेचं आहे फॅट लॉस, ना की चेस्टला घासणं. जोपर्यंत फॅट लॉस करत नाही तोपर्यंत चेस्टच्या मधली लाईन आहे ती येणार नाही. ओके. सो दॅट वॉज द टिप. आणि नंतर आपण केले इन्क्लाइन मशीन प्रेस. त्याचे 3 सेट केले आपण. त्याच्यामध्ये पण आपण क्लॅव्हिक्युलर हेड हिट केला. क्लॅव्हिक्युलर हेड आपण जास्त हिट करतोय कारण मोस्टली ना चेस्टमध्ये स्टर्नोकोस्टल एरिया असतो ना आपला, म्हणजे लोअर चेस्टचा एरिया, तो जास्त भरीव असतो. पण वरचा अपर चेस्ट, जे अपर चेस्ट आपण ऑब्व्हियसली मोस्टली आपल्या इंडियन जिम्स मध्ये बोलतो, जसं अपर चेस्ट हिट करायचं, तो अपर चेस्ट हिट करण्याच्या मागे मोस्टली हे रिझन असतं की तिकडे मास कमी असतं. सो आपल्याला ते जास्त हिट करावं लागतं. सो आपण मशीन प्रेस केली, ते पण क्लॅव्हिक्युलर हेड आपण हिट केला. त्याच्यानंतर केला आपण केबल फ्लाय, म्हणजेच पेक्टोरल मायनर आयसोलेशन मुवमेंट. आता चेस्ट मसल ट्रेन करण्यामध्ये एक तर पेक्टोरल मसल आपला ट्रेन होतोय आणि सपोर्टिंग मसल्स असतात अँटीरियर डेल्टॉइड आणि ट्रायसेप्स. ओके. सो ते पण ट्रेन होतात. ते असं म्हणतात ना, चेस्ट ट्रेन केल्या की ट्रायसेप पण ट्रेन होतात. ते ट्रेन होतात, पण वाढवायचं असेल तर ट्रेन पण करावा लागेल. असं नाही की चेस्ट ट्रेन केली आणि ट्रायसेप आपला ट्रेन होतोय तर आपला होतोय आणि झाला ट्रायसेप हिट करून आणि वाढत गेला, असं नसतं. ट्रायसेप आणि बायसेप करायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स पण घ्यावे लागतील. सो आपण आता ट्रायसेप हिट करतोय. ओके.
सांगणं गरजेचं असतं, जरा समजवू वगैरे की नको. हा हा ना मारतोय, येतो थांबा. किती रॅप मारले? 20 मारायचे होते, 20. समजलं काय? करा नीट, पुढे नाही साईडला. हा प्रत्येक वेळेला कोरवरती लक्ष ठेवा. पूर्ण शोल्डर जेवढ्या वरती ठेवणार ना लॅट्स ओपन नाही होणार. रिलॅक्स. माइंड मसल कनेक्शन आहे ना, ट्रायसेप आणि लॅट्स वरती ठेवा. शोल्डर अप केलेत ना तर लॅट्स ओपनच होणार नाही. लेग्स खेचले, कमरेवर हात ठेव. हे बघा, लॅट्स खेचले नाहीत मागे, फ्रंटला दाखवायचे आपल्याला. लॅट्स खेचले नाहीत मागे आणि मग खोलले, काही गरज नाही. लेग्स खेचले, कमरेवरती हात ठेवला, एल्बो पुढे टाकले आणि बॅक ओपन केली, बस. शोल्डर वरती नाही, शोल्डर खाली ओपन केली, बस एवढेच आहे. आणि कोर टाईट घ्या. हा कमरेवर हात, ओपन करा, ओपन करा, ओपन करा. एल्बोज घ्या पुढे, ओपन करा. साईड चेस्ट द्या. इथूनच स्क्वीज करा चेस्ट. हा इथूनच चेस्ट स्क्वीज केली ना, फक्त एल्बोज मागे घ्यायचे, बस. खाली नाही, अपच ठेवा, अपच ठेवा. ट्रॅप्सला एंगेज करा, शोल्डरला एंगेज करा आणि चेस्टला स्क्वीज करा, बस. बेटर. एल्बो पुढे घ्या, हात खाली ठेवा. ऑब्लिक्स पण दिसले पाहिजे. हा इथूनच आता हा पूर्ण एरिया टाईट करा. बायसेप पण, ट्रायसेप पण, शोल्डर पण, चेस्ट पण. बेटर. हात खाली ठेवा. हा इथून ऑब्लिक्स पण दिसणार. ऍब्स खेचा. ऍब्स कोण खेचणार? हा आता खेचले ऍब्स. लेग चांगले दिसतात. हात पुढे घ्या. हा बॉडी टर्न करा, बॉडी वरती घ्या. चला 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 चला. म्हणूनच ब्रीदिंग वरती कंट्रोल पाहिजे, तर पोजिंग करू शकता. ब्रीदिंग वर कंट्रोल नाही तर पोजिंग नाही. चला मन. इथूनच स्क्वीज करा, स्क्वीज करा आणि घ्या. माझी पण लेफ्ट साइड वाली चांगली आहे. परफेक्ट. बायसेप, ट्रायसेप, शोल्डर टाईट. ऍब्स खेचा. हा आता खेचलेत, आता खेचलेत. काय बोलताय? या बायसेपने हा चेस्ट पुश करा, म्हणजे मधले फायबर्स दिसतील. हात पुढे घ्या, हात पुढे घ्या, हात पुढे घ्या. हा इथे आता इथून टाईट करा ना. हा वरती पुश करा, हा खाली पुश करा, म्हणजे टाईट होणार. साइड ऑब्लिक्स क्रंच करा, क्रंच. अजून. हा परफेक्ट. गुड. रिलॅक्स. एल्बोज परत मागे, एल्बोज पुढे, एल्बोज पुढे. तेव्हा हे शोल्डर दिसणार. ओके गाइज, एव्हरीथिंग डन विथ अ वर्कआउट. बरं आता सांगतो, लास्ट मध्ये रोप केली आपण, ते काय दाखवलं नाही. मी कार्डिओ करणार आहे. ओके. लास्ट मध्ये रोप केली, ती फक्त दाखवता आली नाही. सॉरी फॉर दॅट. आणि परत एकदा
क्विक रिकॅप मारूया आपण. आता मी समजवतो सगळं. पेक्टोरल मेजर आणि मायनर मसल्स असतात मेजरली 2 चेस्टमध्ये, जे की आपण सगळे ट्रेन केले. इन्क्लाइन बार्बेल बेंच प्रेस, त्याच्यावरती आपण ट्रेन केला पेक्टोरल मेजर, क्लॅव्हिक्युलर हेड, नंतर फ्लॅट बेंच प्रेस विथ डंबल्स, क्लॅव्हिक्युलर हेड, स्टर्नोकॉस्टल हेड दोन्ही पण ट्रेन होतात त्याच्यामध्ये. बेसिकली पेक्टोरल मेजर. त्याच्यानंतर आपण ट्रेन केलं एक आयसोलेशन मुवमेंट, ती म्हणजे पेकडेक फ्लाय म्हणजेच पेक्टोरल फ्लाय, ती आहे आयसोलेशन मुवमेंट. आणि त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की जर मिडल चेस्टची लाईन काढायची असेल तर ड्रॉप सेट, हे जायंट सेट, हे ते फॅट लॉस करा, फक्त चेस्टच्या मधली लाईन येईल आपणे आप. ओके. त्याच्यानंतर केले आपण इन्क्लाइन मशीन प्रेस, त्याचे आपण 3 सेट केले, क्लॅव्हिक्युलर हेड. आणि नंतर लास्टला आपण केलं केबल क्रॉस मशीन, 3 सेट केले आपण त्याचे. आणि तुम्हाला आता एक सांगतो की बेसिकली आपण चेस्ट हा पुशिंग मसल आहे. पुशिंग मसलमध्ये मोस्टली चेस्ट ट्रेन करतोच आपण, पण त्याच्यामध्ये आपले चेस्ट सोबत इन्व्हॉल्व्ह होतात अँटीरियर डेल्टॉइड आणि ट्रायसेप्स. बरं, मी मगाशी सांगितलं, मगाशी मी बसून सांगत होतो तुम्हाला की ट्रायसेप्स पण ट्रेन करावं लागतात. ट्रायसेप्स आता मोठे करायचे असतील, तुम्हाला वाढवायचे असतील ट्रायसेप्स, तर तुम्हाला ट्रेन करणं गरजेचं आहे. जसं आम्ही चेस्ट बरोबर ट्रायसेप्स ट्रेन करतो, बॅक बरोबर बायसेप्स ट्रेन करतो. सो तुम्ही असं बोलून सोडू नाही शकत की बाबा चेस्ट ट्रेन केली, चल चेस्ट हो गया, अभी ट्रायसेप भी हो गया ट्रेन, क्या है हो गया चल. नसतं तसं. ते फिटनेसवाल्यांचं वेगळं, ज्या लोकांना बॉडी ग्रो करायचे, बॉडी ट्रान्सफॉर्म करायचे, त्यांचं वेगळं. ओके. सो आम्ही ट्रायसेप्सचे 2 व्हेरिएशन घेतले, मशीन पुशडाऊन घेतले आणि रोप पुशडाऊन घेतली. आणि बस दॅट्स व्हॉट इट इज. आजचा वर्कआउट संपला. आपल्या राजश्री मॅमची पोजिंग घेतली. इतकं तर नाही, पण जितकं येतं, जेवढं हेल्प करू शकलो तितकं हेल्प केलं आहे आम्ही. केलं आहे म्हणजे आम्ही अजून करत राहू. आम्हाला पण शिकायचं आहे, आम्ही पण शिकतोय. शिकू हळूहळू बॉडी बिल्डिंग. आपण त्यांची पण कॉम्पिटिशन कवर करू. 19 तारखेला खेळणार आहेत. नंतर परेलश्री आहे मार्चमध्ये. बघू, सगळ्या गोष्टी कवर करू. आपण कवर करण्याचं ट्राय करू. कसं काय होतंय, कसं काय नाही बघायला लागेल. बाकी तुमची साथ राहू द्या. अजून काय, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, जमलं तर कॉमेंट करून सांगा कसं काय वाटतंय, कसं काय नाही, बरोबर आहे की नाही. आता तर आपण यूट्यूबवरती कंटिन्यू झालो आहे. आता तर मोस्टली हफ्त्यातून 2 ते 3 व्हिडिओज काढायचा प्रयत्न करू. बघूया. रिस्पॉन्स मध्ये येतोय चांगला, मध्ये नाही येत आहे, बट इट्स फाईन. हे दिवस पण जातील, चांगले दिवस पण येतील. बाकी ठीक आहे. आता वर्कआउट झाला, कार्डिओ करू आपण, पण व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन मसल की रेसिपी व्हिडिओची लाईनअप आहे, पण बघूया कसं काय होत आहे. ओके, बाय, टेक केअर एव्हरीवन, अँड that's what it is. Peace. Bye. Take care.